मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज जे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं त्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला गेलेला आहे। मात्र त्यानंतर मनोज जरांगे पाटील जे मागच्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी सर्वात जास्त पुढे आलेलं नेतृत्व म्हणून समोर आले होते, त्यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं तर त्यांनी असं म्हटलं की सरकारने ही मराठा समाजाची केलेली फसवणूक आहे, आणखी किती दिवस सरकार असंच वागणार आहे असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। तर त्यासोबतच उद्या दुपारी 12 वाजता मराठा समाजाची त्यांनी अंतरवाली सराठी इथे बैठक बोलवलेली आहे आणि सोबतच राज्यातील सर्व मराठा समाजातील बांधवांनी आणि समन्वयकांनी अंतरवाली सराठी इथे बैठकीला उपस्थित राहावं असं आवाहन सुद्धा केलंय। तर त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांची जी सलाईनची पिन होती ती पिन सुद्धा काढलेली आणि इथून पुढे उपचार घेण्यास पुन्हा एकदा बंदी करत आहोत, इथून पुढे उपचार घेणार नाही असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आणि उद्याच्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मात्र आंदोलनाची पुढील दिशा जी आहे ती स्पष्ट केली जाईल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन मुंबईत बोलावलं होतं। या अधिवेशनासाठी राज्यातील सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य हे उपस्थित होते। यामध्ये आपण पाहिलं असेल विधान भवनाच्या पायऱ्यावर ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शिंदेची शिवसेना असेल, या दोन्ही शिवसेनेच्या आमदारांमध्ये एकच जुंपलेली आपल्याला पाहायला मिळाली। हे दोन आमदार म्हणजे एक म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातले आमदार वैभव नाईक होते, तर मराठवाड्यातील शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट हे आमदार होते। या दोघांमध्येही आपल्याला बाचाबाची झालेली पाहायला मिळाली। खरं तर वैभव नाईक यांनी संजय शिरसाट यांना प्रश्न विचारला जाता की तुमचा शपथविधी कधी होणार आहे, यावर उत्तर देताना संजय शिरसाटनी देखील वैभव नाईक यांना विचारलं, तुम्ही तर सगळ्यात पहिले येणार होतात मात्र अद्याप आलात नाही, तुम्ही आल्यावर दोघांचाही पक्षप्रवेश एकत्र होईल, दोघांनाही शपथविधी एकत्र घेऊ। यावर वैभव नाईक यांनी देखील उत्तर दिला की आम्हाला उठाव वगैरे काही करायचा नाही, आम्ही मूळच्या शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत आहे आणि शिवसेनेतच राहणार। पुणे पोलिसांनी ड्रग्सच्या संबंधातलं एक मोठं रॅकेट उघडकीस आणलेलं आहे। काल पुणे पोलिसांनी 3 ड्रग्स तस्करांना अटक केलेली होती आणि यातल्याच हैदर नावाच्या आरोपीची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली। पुण्याच्या जवळ असलेल्या कुरकुंभ MIDC मध्ये जवळपास आज 550 किलो ड्रग्स जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 1100 कोटी इतकी आहे। हे ड्रग्स देशातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सप्लाय केलं जात होतं। मोठं कनेक्शन या सगळ्या ड्रग्सच्या रॅकेटमध्ये आहे। इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचं देखील या सगळ्या कारवाईमधून समोर आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची ठरते। देशात वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यासारख्या शहरातून ड्रग्स सप्लाय केलं जात होतं, पुण्यातल्याच कुरकुंभ MIDC मध्ये हे ड्रग्स बनवलं जात होतं। ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे। पुणे पोलिसांनी ड्रग्स फ्री मोहीम हाती घेतल्यानंतर ही अत्यंत महत्त्वाची आणि मोठी कारवाई केलेली आहे। अजूनही वेगवेगळी पथकं पुण्याच्या आजूबाजूला आणि देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता तपास करण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत। पाहावं लागणार आहे या सगळ्या पुढच्या कारवाईमध्ये नेमकं काय हाती लागतंय। केंद्र सरकारने शनिवारी रात्री कांद्यावर निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली, त्यामुळे सोमवारी यासगाव बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात सुधारणा होऊन सुमारे 500 रुपये एवढी सुधारणा झाली होती। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते। पण आज केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम ठेवल्याने मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण होऊन सुमारे 500 ते 700 रुपये भाव पडले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एकच संताप झाला असून केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेत असून शासनाने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। त्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी उठवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत। नांदेड जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सर्वाधिक लागवडी शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा तसेच करडाई पिकाची केली आहे। मात्र काही दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच सततच्या वातावरण बदलामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। त्यामुळे शेतकरी आता चांगलाच हैराण झाल्याचं चित्र जिल्ह्यात सध्या पाहायला मिळत आहे। पूर्वीच हजारो रुपयाची औषध फवारणी करून देखील हातातोंडाशी आलेलं पीक हे वाया गेल्याने शेतकरी निराश झाला आहे। पूर्वीच जिल्ह्यामध्ये पीक विम्याच्या अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे असताना आता हा नवा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी हा पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे। मात्र शासनाकडून कोणत्याच प्रकारची मदत सध्या तरी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याने शेतकरी हैराण आहे। पूर्वी खरीप हंगाम देखील मोठ्या प्रमाणात वाया गेले आहे। आता रब्बी हंगामात देखील तीच समस्या शेतकऱ्यांपुढे उद्भवत असल्याने शेतकरी राजा चांगलाच हैराण झाल्याचं चित्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र पाहायला मिळत आहे।
वसई विरारमधील व मिरामातील प्रवासी व पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे। आज वसईतून भायदरकडे जाण्यासाठी रोरो सेवा ही सुरू करण्यात आलेली आहे। सकाळी 9 वाजता ही पहिली फेरी सुरू करण्यात आली आहे आणि यामध्ये 100 प्रवासी एका फेरीमध्ये प्रवास करू शकणार आहेत। तसंच त्यामध्ये 33 वाहनं सुद्धा आपल्याला नेताना पाहायला मिळाले आहेत। तसंच यामध्ये शेळी प्राणी यांना आपल्याला प्रवास करता येणार आहे। तसंच यामध्ये आज ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे व आमदार क्षितिज ठाकूर व वसई विधानसभाचे भाजपचे मनोज पाटील यांच्यासह सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। यामध्ये ज्यावेळी आमदार क्षितिज ठाकूर हे निघाले त्यावेळी सर्व पक्षांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। तसंच त्यामुळे आता ह्या रोरो सेवामध्ये राजकारणाकडून शयवादाची लढाई सुरू झाली आहे। बारामतीत अत्याधुनिक एसटी बसस्थानक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। राज्यात अनेक शहरातील बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। यामध्ये प्रथम क्रमांक लागतो तो बारामतीचा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये पुढाकार घेऊन बारामतीच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शहरातील बसस्थानकाबाबत प्रवाशांच्या असणाऱ्या विविध अपेक्षा लक्षात घेत सर्व सोयी सुविधांनी युक्त अत्याधुनिक दुमजली बसस्थानक बारामती शहरात उभारले आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बारामतीत बसस्थानक स्वच्छ व सुंदर असावे। स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रशस्त पार्किंग व अन्य अनुषंगिक सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत। या प्रकारचा आराखडा तयार करण्याचे निर्देश पवार यांनी दिले होते। त्यानुसार आराखड्याची निर्मिती करण्यात आली आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे ती मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटनाची। सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्याची ओळख बदलत होती आणि हीच ओळख बदलण्यात पुणे पोलिसांना यश येतंय का हे पाहावं लागणार आहे। कारण रात्री बेरात्री डीजेचा आवाज, पल्स मधल्या गाण्यांचा आवाज पुणेकरांना सतत त्रासदायक ठरत होता। याच सगळ्या संबंधानं पुणे पोलिसांनी आता नव्या सूचना जाहीर केलेल्या आहेत। पब मालक आणि हॉटेल मालकांना आता 1:30 नंतर कुठल्याही पद्धतीचा आवाज, कुठल्याही पद्धतीचे जे हॉटेल व्यवसाय आणि पब व्यवसाय आहेत ते सुरू ठेवता येणार नाहीत, अशा पद्धतीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिलेले आहेत। इतकंच नाही तर हा सगळा परिसर जो आहे तो सीसीटीव्हीनी युक्त असावा। 2 DVR सेट आपल्या हॉटेलमध्ये, पबमध्ये असावेत, अशा पद्धतीच्या सूचना देखील पोलिसांनी दिलेल्या आहेत। इतकंच नाही तर जर कलाकार येणार असतील आणि आउटडोअर कार्यक्रम होणार असेल तर त्याची 15 दिवस अगोदर कल्पना पुणे पोलिसांना देणं बंधनकारक असल्याचं देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय। या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं जेव्हा पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाते तेव्हा ही सगळी मोहीम आखण्यामध्ये, राबवण्यामध्ये पुणे पोलिसांना किती यश येत आहे, पब्स मालक चालक, हॉटेल मालक चालक हे ऐकतात का हे पाहावं लागेल। माघवारीचा भक्तिमय सोहळा अध्यात्माची दक्षिण काशी असणाऱ्या पंढरीमध्ये मोठ्या भक्तिभावाने होत आहे। हा नयनरम्य भक्ती सोहळा आपल्या मनामध्ये साठवण्यासाठी आणि पांडुरंगाच्या दर्शनाने तृप्त होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 5 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। पहाटेपासूनच चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला आपल्याला मिळते। स्नान केल्यानंतर विठुरायाचं दर्शन घेऊन पांडुरंगाची नगर प्रदक्षिणा घातली जाते आणि हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जवळपास 5 लाखाहून अधिक भाविक पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत। पंढरपूर नगरी ही हरिनामाच्या जयघोषाने अगदी दुमदुमून गेलेली आहे। जालन्यात 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात जालना जिल्ह्यातील शाहीर व भारूडकरांनी भारूड, पोवाडा, बंजारा नृत्य, वाघ्या मुरळी, लावणी गीत आदी कार्यक्रम सादर केले। तर बालशाहीर कार्तिक लाकडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर सादर केलेल्या पोवाड्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। या कार्यक्रमासाठी विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार यांच्यासह जिल्ह्यातील रसिकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पारंपरिक वाद्य व वेशभूषा यामुळे हा कार्यक्रम अतिशय देखणा झाला। त्याचबरोबर महाराष्ट्रातील लोककला या शाहीर व भारूडकरांनी सादर केल्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेतल्याचे पाहायला मिळाले। या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील रसिकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। मात्र त्याच धर्तीवरती सोलापूर जिल्ह्यामधील बार्शीमध्ये आनंद काशीद हे देखील आमरण उपोषण करीत आहेत। गेल्या 10 दिवसांपासून आमरण उपोषण करीत असताना त्यांची प्रकृती जी आहे ती खालावली होती। त्यानंतरनं आता त्यांच्यावरती सलाईन जी आहे ती
आंदोलनस्थळीच लावण्यात आलेली आहे। मात्र जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी आमरण उपोषणाचा पवित्रा जो आहे तो असाच ठेवणार असल्याचं उपोषणकर्ते आनंद काशीद यांनी सांगितलेलं आहे।